घडामोडी आणि आणखी काही बातम्या। जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर फुलांचा रंगोत्सव सुरू झालाय। रंगीबेरंगी फुलांनी कास पठार सजू लागले। फुलांचे जवळपास 123 प्रकार पाहायला मिळत आहेत। याचं वैशिष्ट्य म्हणजे यंदाचं पर्यटकांना कुमुदिनी तलावापर्यंत बैलगाडीतनं फेरफटका मारता येणार आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कासचं पुष्पपठार आता फुलांनी बहरल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या कासच्या पुष्पपठारावर आहोत। तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावर आता विविध 100हून अधिक विविध प्रजातीच्या फुलांनी हे कासचं पुष्पपठार भरल्याचं देखील आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर हे पुष्पपठार आता पर्यटकांनी देखील बहरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या कासच्या पुष्पपठारावर तेरडा, सीतेचे अस्वल, धनगरी फेटा, मिकी माऊस, कंदील पुष्प, त्याचबरोबर चवर या जातीच्या फुलांनी बहरल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। हे चित्र कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटक देखील या ठिकाणी आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे फुलं पाहण्यासाठी आकर्षित झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक आता कासच्या दिशेनं येताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।